अखेर तो नराधम शिक्षक सय्यद निलंबित. स्वराज्य माझाच्या बातम्या व आंदोलन याला खऱ्या अर्थानं यश आलं. काही दिवसांपूर्वी अकोले येथील अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथे वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना केलेल्या विनयभंग प्रकरणात माननीय विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणाने संस्थेच्या बाजूने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. संबंधित प्राध्यापकावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर संस्थेने केलेली बडतर्फीची आणि शिस्तभंगाची कारवाई कायदेशीरदृष्ट्या योग्य असल्याचं न्यायाधिकरणाने मान्य केलेलं आहे. काही काळापूर्वी शिक्षक व विद्यार्थी या पवित्र नात्याला या शिक्षकाने काळीमा फासली आहे. विद्यार्थिनींसोबत अश्लील वागणे या शिक्षकाला चांगलेच भोवले आहेत. महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक यासिन गुलाबभाई सय्यद यांनी पदाचा गैरवापर करत विनयभंग केल्याची गंभीर तक्रार समोर आली होती. या प्रकरणाची दखल घेत संस्थेने अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालानुसार संबंधित प्राध्यापकाला तातडीनं सेवेतून बडतर्फ केलं होतं. संस्थेच्या शिस्तभंग विषयक निर्णयाविरोधात संबंधित प्राध्यापकानं विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणात याचिका दाखल केली होती व बडतर्फीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे विचारात घेऊन तसेच विद्यार्थिनी सुरक्षित शिक्षण घ्यावे हा उद्देश लक्षात घेऊन न्यायाधिकरणाने प्राध्यापकाची याचिका फेटाळून लावली. संस्थेनं केलेली कारवाई योग्य ठरवत संबंधित प्राध्यापकाला सेवेतून मुदतपूर्व निवृत्त करण्यात यावे असे आदेश न्यायाधिकरणानं दिले आहेत. तसेच प्राध्यापकाच्या वर्तणुकीची गंभीर दखल घेत त्याला पूर्ण निवृत्तीवेतन न देता केवळ 70% निवृत्तीवेतन मंजूर करण्यात यावे. बाकी निवृत्तीवेतन कायमस्वरूपी दंड म्हणून कपात करावे असे स्पष्ट आदेश न्यायाधिकरणानं दिले आहेत. न्यायाधिकरणाच्या या निर्णयाचं संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आलंय. महाविद्यालयीन परिसर विशेषतः विद्यार्थिनी आणि महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित असणं ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. गैरवर्तणूक करणाऱ्या कोणत्याही घटकाला संस्थेत स्थान नाही हाच संदेश या निकालातून स्पष्ट झालाय, अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर व सेक्रेटरी सुधाकर देशमुख यांनी संयुक्तिकरित्या दिली आहे. या निकालामुळे शैक्षणिक क्षेत्रात महिलांच्या सुरक्षिततेबाबत संस्थेने घेतलेल्या कणखर भूमिकेवर शिक्कामोर्तब झाले आहेत. स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहिल्यानगर.